नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन. तर आत्तापर्यंतचे व्लॉग हे आपले सेलिब्रेशनचे होते, ज्यामध्ये आपला स्वतंत्र दिन असो, इंडियन फूड फेस्टिवल असो किंवा बाप्पांची स्थापना असो. आता खूप सारं सेलिब्रेशन झालंय. थोडासा हटके विषय घेऊन आली आहे फक्त तुमच्यासाठी. तर आतापासून आपण सुरू करतो आहोत टेक्निकल सिरीज, ज्यामध्ये मी तुम्हाला इथे टेक्नॉलॉजिकली ज्या नवीन नवीन गोष्टी आहेत, ॲज अ इंडियन म्हणून जे मला नवीन वाटतंय, जे आपल्या देशात युजली बघायला नाही मिळत, त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहेत. तर टेक्निकल सिरीजमधला आजचा आपला पहिला सब्जेक्ट असणार आहे फॉरेनचे धोबीघाट. ऐकून मजा आली ना? थोडंसं वेगळं वाटतंय. हो, धोबीघाट, आणि ते पण फॉरेनला. ते कसं, तेच आपण आज बघणार आहोत. तर 2 वर्षांपूर्वी जेव्हा मी युरोपला आले होते, तेव्हा पहिल्यांदा मी ते पाहिलं काय आहे, कसं मशीन वर्क करतं. तर मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं की जसं आपण ATM मध्ये कार्ड टाकून हवे तितके पैसे काढू शकतो. ऑब्वियसली आपल्या खात्यात असायला हवे, पण आपण पैसे काढू शकतो. ही इन्स्टंट प्रोसेस. तर तसंच इथे आहे. इथे कॉइन ऑपरेटेड मशीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही युरोज टाकून हवे तेवढे कपडे धुवून घेऊ शकता. आणि नुसते कपडे धुवायचेच नाहीत, तर ते सुकवूनही तुम्हाला मिळणार आहेत. आणि काही काही ठिकाणी तर तुम्ही ते साईड बाय साईड त्यांनी प्लॅटफॉर्म पण दिला आहे, जिथे तुम्ही त्याच्या घड्या पण घालू शकता आणि प्रेसही करू शकता. म्हणजे कपडे धुणं, कपडे सुकवणं, कपड्यांच्या घड्या घालणं, त्यांना प्रेस करणं, हे सगळं ऑल अंडर वन रूफ. ते कसं आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहेत. चला तर मंडळी, बघूयात फॉरेनचं धोबीघाट. आता तुम्ही म्हणाल की वॉशिंग मशीन तर सगळ्यांच्या घरी असतं, किंवा त्यात काय नवीन आहे. मुद्दा वॉशिंग मशीनचं नाही आहे. आपण जे धोबीघाट बघणार आहोत किंवा आपण जिथे चाललो आहोत, ते पब्लिक प्लेस आहे. जसं ATM कुणा एका व्यक्तीचं नसतं, तिथे सगळे जाऊ शकतात आणि पैसे काढू शकतात. तसंच इथे आहे. आपल्या देशातही सगळेच वॉशिंग मशीन घेऊ शकतील असंही नाही आहे, कारण आपण मोस्टली आपल्या कामवाल्या बाई आहेत, त्यांच्यावरच डिपेंड असतो. आणि त्या नाही आल्यात, शेवटी त्याही ह्युमन बिईंग आहेत, त्याही सुट्टीवर जाऊ शकतात, ह्या गोष्टी होऊ शकतात. तर आपल्याकडेही बॅकअप असायला हवा, म्हणून ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. आणि खरंच ही अशी टेक्नॉलॉजी जर आपल्या देशात भविष्यात कधी काळी झाली तर सगळ्यात जास्त आनंद महिलांना होईल. कारण कपडे धुणं ह्या गोष्टी खूप जे खाऊ आहेत आणि खूप थकाऊही आहेत. तर भांडी घासणं किंवा कपडे धुणं ह्या गोष्टींसाठी जर टेक्नॉलॉजिकली अपग्रेड गोष्टी आपल्याकडे आल्या किंवा मशीन्स आले तर, आणि ते सर्वसामान्यांना परवडतील अशी ही आशा आहे, तर ते खूप छान होईल असं मला वाटतं. तुम्ही स्टुडंट असो, तुम्ही बॅचलर असाल, इथे जे लोक येतात ते मोस्टली स्टुडंट असतात किंवा जे भारतातनं येतात ते, मग त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण इथे कपडे धुणं खूप अवघड आहे, आणि ते पण एवढ्या थंडीत आणि गार पाण्यात. आणि जरी तुम्ही गरम पाणी वापरलं तरी तुम्हाला त्याचे पैसे द्यावेच लागणार आहेत. सो इट्स बेटर टू टेक द हेल्प ऑफ दिस, असं मला वाटतं. तर आता आपण पोहोचलेलो आहोत सलोनमध्ये, किंवा जे फॉरेनचे धोबीघाट मला तुम्हाला दाखवायचं आहे तिथे. तर हे असे जे धोबीघाट आहेत ते तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील. ही खूप कॉमन गोष्ट आहे तिथे, गल्लोगल्ली हे असतं. तर याला असं म्हणतात बॉस सलोन लॅव्हियर. तर आपण पोहोचलेलो आहोत माझ्या घराच्या शेजारच्या, जे जवळच आहे त्या धोबीघाटला. आणि आता आपण आत एंटर करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल की इथे बरेच सारे वॉशिंग मशीन आहेत, आणि जे पलीकडे दिसतंय तुम्हाला ते आहे ड्रायर. तर आता आपण एंटर करत आहोत. पाहूयात. तीन ऑप्शन आहेत तुम्हाला, 5 युरो, 10 युरो आणि 20 युरो. तर तुम्ही कुठला सिलेक्ट करता आहे त्यावर डिपेंड आहे. एक वेळेस जर मशीन रन केली तर तिला हे असं त्यांचे चार्जेस तुम्ही पाहू शकता, आणि तुम्हाला पैसे इथे पे करायचे आहेत. आणि हे फक्त 5, 10 आणि 20 युरोच एक्सेप्ट करतं. आणि जर तुमच्याकडे सेंट असतील, म्हणजे रुपये असतील, तर तुम्हाला ते इथे पे करायला लागतात. तर आता तुम्ही म्हणाल की कपडे धुवायचे आहेत तर पाहावी लागेल, किंवा कुठली वॉशिंग पावडर यूज करायची आहे, तर त्याचीही तुम्हाला गरज नाही. त्यांनी तुम्हाला वॉशिंग पावडर इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ऑब्वियस तुम्हाला पे करायला लागेल, आणि मग तुम्ही हवी ती पावडर यूज करू शकता.
स्टार्टिंग रेंज आहे 1.60 आणि 70 सेंटपासून तुम्हाला ते ऑप्शन आहेत. तर ह्या वेगवेगळ्या पावडर तुम्ही यूज करू शकता. त्याच्यासाठी पेमेंट तुम्हाला इथे करायचं आहे. तुम्हाला कुठली पावडर घ्यायची आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि हे मशीन फक्त हेच कॉईन एक्सेप्ट करतं. 1 euro, 2 euro, 50 cent, 20 cent अँड 10 cent. तर हे प्रेस करून तुम्हाला समजा आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल B5 हे पावडरचं पॅकेट हवं आहे. सो वॉट यू कॅन डू, यू हॅव टू जस्ट इन्सर्ट द मनी अँड यू हॅव टू प्रेस द B5 आणि मग ते जे पॅकेट आहे ते अनलोड होईल आणि मग तुम्ही ते इथे खाली पडेल. देन यू कॅन कलेक्ट इट फ्रॉम हिअर. सो यू हॅव टू पे अँड यू विल गेट द वॉशिंग पावडर आणि मग ती तुम्ही यूज करू शकता. आता आपण पुढे वळणार आहोत. हे वॉशिंग मशीन आहेत, तुम्ही बघू शकता भरपूर सारे आहेत. त्यामुळं असं नाही आहे की तुम्हाला लाईनमध्ये उभा राहायचं आहे किंवा तुम्हाला चान्स मिळणार नाही, असं काहीही नाही आहे. बऱ्याच जणांनी त्यांचे कपडे लोडही केलेले आहेत आणि ते वाट बघत आहेत की मशीन कधी फिनिश होईल. यू कॅन सी देम. आणि आता आपण एक मशीनचं एक्झाम्पल घेऊयात. सो ह्या मशीनची कॅपॅसिटी जास्तीत जास्त 7 किलो असते. इथे आत्ता सध्या 7 किलो आहे. तर त्याचं प्रोग्रामिंग कसं आहे ते त्यांनी इथे दिले आहे. 1 2 3 4 5 तुमचे कपडे जर ब्लँक असतील किंवा कलरफुल असतील, सिंथेटिक असतील तर कुठला प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे. आणि मोस्ट ऑफ द टाईम हे फ्रेंचमध्येच असतं. तर किती डिग्रीमध्ये तुमचं मशीन चालू होईल जर तुम्ही तो प्रोग्राम सिलेक्ट केला तर. किंवा तुमचे कपडे जर लाईक कलरफुल असतील, कलर सेकंड ऑप्शन जो आहे कलर, तर 60 डिग्रीला तुम्हाला मशीन रन करायचं आहे आणि तुम्ही ह्या 2 पावडरचं कॉम्बिनेशन वापरू शकता. तर आता आपण बघूयात की ॲक्च्युली हे मशीन कसं वर्क करतं. तर इथे पण डिफरंट प्रोग्राम्स आहेत, जसं सेंट्रिफ्यूज, व्हिरोज, स्पोलिन, हँडवॉश हे सगळे आहेत आणि तुम्ही कपडे वॉश करू शकता. एकदा का तुम्ही प्रोग्राम सिलेक्ट केला, तुम्ही पैसे पे केले की हा डोर ऑटोमॅटिक ओपन होतो. आत्ता तो ओपन होणार नाही कारण आपण पैसे पे केलेले नाहीत, पण हा डोर ओपन आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही हवे तेवढे कपडे यात टाकू शकता. मॅक्स याची कॅपॅसिटी आत्ता तरी 7 किलो आहे. आता हे जे मशीन तुम्हाला दिसतं याची 13 किलो आहे. म्हणजे समजा आता दिवाळीचे काम असतील, आपल्या इथे जसं होतं ना ब्लँकेट धुतो, कपडे धुतो, आपले पांघरून अंथरून, तसंही होऊ शकतं. तर ह्याची कॅपॅसिटी आहे 13 किलो आणि याची कॅपॅसिटी आहे 17 किलो. तर ते आपण करू शकतो आणि तुम्ही हवे तितके कपडे त्यात धुवू शकता. You can see them. It just work like a washing machine. पण फक्त एवढंच आहे की मोठ्या स्केलवर आहे. तर तुम्ही एकदा कपडे लोड केले की हे बंद करायचं आहे. इथे तुम्हाला पावडर इन्सर्ट करायची आहे. आता तुम्ही म्हणाल हे 2 कप्पे, तर एक पावडरसाठी आणि एक लिक्विड असतं ज्याने कपड्यांना चांगला सुगंध येतो, तर त्यासाठी हे आहे. आणि मग हे क्लोज करायचं आहे आणि मग मशीन रन करायचं आहे. तुमचे कपडे कुठल्या कॅटेगरीत आहेत ते तुम्हाला आधी डिसाईड करायला लागेल. ब्लँक आहेत की कलरफुल आहे, सिंथेटिक आहे किंवा प्लेन आहे, किंवा तुम्ही नॉर्मलही ते रन करू शकता. इथे तुम्ही पैसे पे करू शकता आणि मग त्याचं ते लॉक ओपन होईल. आणि जेव्हा फायनल तुमचे कपडे धुवून होतील तेव्हा ही बेल वाजेल किंवा ती ब्लो होईल फायनल. आणि मग तुम्ही ते कपडे काढू शकता. जसे तुम्ही इथे बघू शकता की यांचे कपडे धुवून झालेले आहेत, ते कपडे काढून वरती ठेवत आहेत आणि त्यांचे कपडे धुवून झालेले आहेत. तर हे आहे फॉरेनचे धोबे घाट, जिथे तुम्ही मस्त कपडे टाकायचे आणि मस्त मोबाईलवर एन्जॉय करत बसायचं. कपडे ऑटोमॅटिक धुवून होतील आणि तुम्हाला स्वच्छ कपडे मिळून जातील. आता जसं युरोपमध्ये वातावरण थंड आहे त्यामुळे कपडे धुणं हा जितका महत्त्वाचा प्रश्न आहे तितकाच कपडे सुकवणंही आहे. तर सुकवण्यासाठी हे ड्रायर आहेत, मोठे ड्रायर आहेत. ऑलमोस्ट 7 ते 8 ड्रायर त्यांनी दिले आहेत. इथेही असंच आहे, तुम्हाला पैसे पे करायचे आहेत, मग हे डोर ओपन होईल. हे आतमधून खूप गरम आहे आत्ताही, हे तुम्ही ते क्लोज करायचं आहे. तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, सो डोंट वरी अबाउट इट. तुम्हाला पैसे पे करायचे आहेत, यू कॅन सी, आणि नंतर ग्रीन बटन दाबून जे इथे आहे स्टार्ट ते रन करायचं आहे. तुम्हाला कुठलं टेम्परेचर पाहिजे तेही तुम्ही सिलेक्ट करू शकता. हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर, मीडियम टेम्परेचर.
ते डिपेंड करेल की बाहेर वातावरण कसं आहे किंवा तुम्हाला अर्जंट कपडे हवे असतील तर, कारण यालाही बरेच पैसे पे करावे लागतात। आणि वर पण तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तुम्ही त्या ट्रान्सलेट करू शकता। आणि जर तुम्हाला फ्रेंच डच येत असेल तर खूपच छान, सोने पे सुहागा। तर हे आहे फॉरेनचं धोबी घाट। तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला फॉरेनचं धोबी घाट ते मला नक्की सांगा कमेंट करून। आणि इकडचा जो हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसतो आहे, इथे तुम्ही प्रेस करू शकता। त्यांनी मोठे मोठे कंटेनर्स पण दिले आहेत, जर तुम्ही बॅग विसरलात तर जसे कपडे काढून तुम्ही ह्या बकेटमध्ये टाकू शकता आणि मग इथे तुम्ही त्याच्या घड्या घालू शकता। तुमच्यासाठी त्यांनी लॉकरची पण सोय केलेली आहे, तुम्ही लॉकर पण यूज करू शकता। त्यानंतर इथे सर्व्हिलन्स कॅमेरा पण असतो, म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा। तुम्ही इथे सेफ आहात जरी तुम्ही आतमध्ये बसलात तरी। आज संडे असल्या कारणानं इथे गर्दी आहे, तुम्ही पाहू शकता। सॅटर्डे संडे जे स्टुडंट असतील किंवा बॅचलर असतील ते इथे येऊन त्यांचे कपडे धुवून घेतात। सो इट्स अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी फॉर अस टू। स्मोकिंग झोन एरिया आहे, इथे स्मोकिंग अलाउड नाही आहे, कारण इथे सर्व्हेलन्स कॅमेरा पण आहे। असं नाही की तुम्ही एकटेच आहात आणि तर चालून जाईल, असं नाही चालत। तर इथे नो स्मोकिंग झोन आहे। हे जे मशीन आहे ते पहिले दोन हे बिग स्केलवर आहेत, म्हणजे 13 आणि 17 किलोपर्यंत तुम्ही त्यात कपडे भरू शकता। आणि बाकीचे छोटेसे आहेत, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मला असं वाटतं 7 ते 8 किलोपर्यंत कपडे बसतील। आणि त्यांनी इथे पण प्रोग्रामिंग दिलं आहे, जर तुमचे उलचे कपडे असेल तर ते कमी टेम्परेचरवर तुम्हाला रन करावे लागतील किंवा कदाचित ते ऑटोमॅटिकली सेट होत असेल। आज मी कपडे धुवायला नाही आणले, मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी घेऊन आले, त्यामुळे मी ते ओपन नाही करू शकत। नाही जर तुम्ही काही खाल्लं प्यालं तर तुम्हाला यात ते पुट करायचं आहे। आणि काही काही ठिकाणी खाण्याचा पण ऑप्शन असतो, तुम्ही कोल्ड्रिंक वेफर्स त्याचंही असंच एक मशीन असतं आणि तिथे तुम्हाला पे करून तुम्ही हवं ते घेऊ शकता। मी जेव्हा येत होते तेव्हा मला अजून एक धोबी घाट दिसला, सेल्फ वॉश सलून लॅवेर। तुम्ही पाहू शकता, म्हणजे एकाच एरियामध्ये बरेच सारे ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत। तर मंडळी, आता आपण निघालो आहोत घराकडे। फॉरेनचं धोबी घाट मी तुम्हाला दाखवलं, आता आपण घरी जाऊयात। पण की अशी टेक्नॉलॉजी जर आपल्या देशात सुरू झाली तर सगळ्यात जास्त आनंद महिलांना होईल, ह्याची मला खात्री आहेच। आणि पुरुषांनाही त्यांच्यावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही आणि कामवाली बाईंचाही थोडीशी त्रास कमी होईल। तर कशी वाटली तुम्हाला ही टेक्नॉलॉजी मला नक्की सांगा। भेटूयात पुढच्या टेक्निकल सिरीजमधल्या दुसऱ्या सब्जेक्टकडे लवकरच। धन्यवाद मंडळी, जय महाराष्ट्र।